आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये शाळेचे फोटो व्हिडिओ काढण्यास बंदी करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांनी हे पत्र काढले। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कारण देत शाळांची पोलखोल थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। सीईओ जितीन रेहमान यांच्या आदेशावर संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांनी आदेश काढला आहे की सरकारी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी फोटोग्राफी करण्यात येऊ नये, त्याचबरोबर व्हिडिओ काढण्यात येऊ नये, त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये। आणि गट शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांनी आदेश काढला आहे मुख्याध्यापकांना, सर्व केंद्र प्रमुखांना, की मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारे शाळेमध्ये संवाद साधण्यात येऊ नये। आणि त्याचवेळी त्यांनी परवानगी देऊ नये असं सुद्धा केलं आहे। एकत्रित हा जो प्रकार जो आहे तो शाळांची पोलखोल जे करताय सामाजिक कार्यकर्ते किंवा दिपके वगैरे, तर ती दडपण्याचा किंवा तो प्रकार आहे। त्यामुळे आम्ही सर्वप्रथम याचा निषेध करत आहोत। आणि आमचं असं म्हणणं आहे की सरकारनं, प्रशासनानं असे मनमानी आदेश काढण्यापेक्षा शाळांची सुविधा जी आहेत त्या पुरवाव्यात, दुरुस्ती करण्यात यावी, स्वच्छ पिण्याचं पाणी देण्यात यावं आणि मूलभूत सुविधा देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। तर वर्ध्यात पावसाने दडी मारली। आता विजेचाही लपंडाव सुरू आहे। शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः धडपड सुरू आहे। स्प्रिंकलर ठिबकापासून डब्याने पाणी देण्याची वेळ आता आलेली आहे। 8 तास वीज पुरवठ्याचा दावा करण्यात आलाय। जवळपास 1 ऑगस्ट पासून हा पाऊस गायब झालेला आहे। आपल्या विदर्भामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस आपल्या इथे फक्त 3 दिवसाची झड होती। त्या झडीमध्ये 1 तारखेनंतर पाऊस नाही आला। आणि आज शेतकऱ्यावर जे संकट आहे हे स्प्रिंकलरनी पाणी देणे, ड्रिपनी पाणी देणे असं जे संकट आलेलं आहे, त्यात शासनाचा जो भोंगळ कारभार आहे महावितरणाचा, शेतकऱ्यांना आम्ही दिवसा लाईट 8 तास लाईन देतो, पण त्याच्यात ते कमीत कमी 8 तासामध्ये 10 वेळा लाईन ही जाणं येणं करते। आणि त्यात आपण शेतकऱ्यांनी तुषार सिंचन म्हणा, ड्रिपचं सिंचन म्हणा कसं करायचं हा सुद्धा शेतकऱ्यांसमोर खूप मोठा प्रश्न आहे। शासनाने या गोष्टीकडे तत्परतेने लक्ष द्यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।